अशा प्रकारे पूजा झालेली आहे। फक्त या पूजेमध्ये मी फुलं अर्पण करू शकले नाही, कारण का काल वेळ नाही मिळाला फुलं आणायला आणि आत्ता ऑनलाईन मागवलेली आहेत, पण 1 जानेवारी असल्यामुळे येण्याची शक्यता लवकर कमी आहे, म्हणून मग मी फुलांशिवायच पूजा केली। हे बाप्पा आमचे जे आमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, हे कृष्ण बाप्पा जे दाखवले होते तुम्हाला सजवून, हे आमचे कुलदेव श्री दर्यालाल झुलेलाल यांचं मंदिर जामनगर गावामध्ये, जामनगर शहरामध्ये खंबाडिया गावामध्ये वसलेलं आहे। आम्ही अधूनमधून तिथे जातो, पण बरेच वर्ष हल्ली जायला मिळालं नाही कोविडनंतर। ही आमची सती माता, ही आमची देवी म्हणजे कुटुंबातनं सती गेलेली एक स्त्री होती, जिची पूजा करण्याची परंपरा देवघरात आमच्या खत्री फॅमिलीमध्ये आहे। तिचं बाळ तिने तान्हुलं शेतात असं साईडला ठेवलं होतं, तर आणि ती शेतात राबत होती आपलं बाळ ठेवून। कुठून तरी एक घोडा आला आणि त्याने त्याच्या बाळाच्या छातीवर टाप मारली। ती टाप मारल्यामुळे तिचं बाळ तिथल्या तिथेच ऑन द स्पॉट गेलं। त्यामुळे ती खूप दुःखी झाली आणि तिने स्वतःला पेटवून घेतलं आणि अशा प्रकारे ती बाळासोबत सती गेली। तर त्या म्हणजे कुटुंबातली स्त्री असल्यामुळे तिची पूजा करण्याची परंपरा आमच्या घराण्यामध्ये आहे देवघरात, त्याप्रमाणे मीही तिची पूजा करते। आमची कुलदेवी आहे ही चामुंडेश्वरी आहे कुलदेवी, ही अन्नपूर्णा प्रत्येकाच्या घरात असते त्याप्रमाणे। हे 2 दिवे मी लावते, एक तुपाचा आणि एक तेलाचा। हे मी दररोज दूध अर्पण करते, दूध साखर अर्पण देवांना, सर्व कृष्ण बाप्पांना सुद्धा, आणि काहीतरी गोडधोड केल्यावर अर्पण आपण करतोच। हे एलेक्सा जे भक्तिगीतांनी रोज पहाटे आमचे कान तृप्त करतं। हे बांबूचं झाड आहे जे माझ्या सुनेला ब्लिंकिटमधनं गिफ्ट आलेलं। ती वरचेवर काही नाही काय मागवत असते ब्लिंकिटमधनं, म्हणून त्यांनी गिफ्ट केलं होतं, ते मी ह्या पॉटमध्ये त्याला रुजवलं आहे। हे आमचे बाप्पा